नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 5 मार्च 2026. मी माझ्या शेतामध्ये आणि या ठिकाणी हरभऱ्याचं काढणे चालू आहे. काही काढलं ना आता सध्या सुरू आहे, कारण की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, ज्यांचा हरभरा असेल, गहू असेल, तंबाखू असेल, तर तुम्ही काय करा, काढू शकता. कारण की राज्यात आता सध्या उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. म्हणजे राज्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश सहित 38 अंशापासून तर 43 अंशापर्यंत काही काही जिल्ह्यामध्ये पारा जाणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांना आपण आपला हरभरा काढायचं, गहू काढू शकता, तंबाखू काढू शकता, मका काढू शकता. कारण की राज्यात आता हवामान कोरडं आहे. म्हणजे सांगायचं झालं तर 20 मार्चपर्यंत हवामान कोरडं आहे. 20 मार्चपर्यंत तुम्ही तुमचं गहू काढू शकता, हरभरा काढू शकता, तंबाखू देखील काढू शकता. मात्र मार्चच्या शेवटच्या आठवड्यात मात्र वातावरणात थोडा बदल होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. म्हणून 20 पर्यंत तुम्ही तुमचं हरभरा काढू शकता, गहू काढू शकता, तंबाखू काढू शकता. मग राज्यात काय होणार आहे, जर उन्हाचा पारा वाढणार आहे तर सांगायचं झालं तर नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 10 मार्चपासून राज्यामध्ये तिकडं 42-43 अंशापर्यंत तिकडं त्या उत्तर महाराष्ट्राचा पारा जाणार आहे. म्हणून उत्तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज सर्वप्रथम लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर कोकणपट्टीकडे देखील 37 अंश, 36, 37 आणि 38 अंशापर्यंत कोकणपट्टीकडं पारा जाणार आहे. म्हणून कोकणपट्टीतल्या शेतकऱ्यांनी, आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी ती अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर पूर्व विदर्भाकडे पूर्व विदर्भाकडे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, अकोला, बुलढाणा ह्या पट्ट्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील 10 मार्चपासून ते 20 मार्चपर्यंत 1-2 दिवस 43 अंशापर्यंत चांगला पारा जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तुम्ही तुमचा हरभरा काढू शकता, गहू काढू शकता, कांदा काढू शकता. कारण की 20 मार्चपर्यंत कसल्या वातावरणात बदल होणार नाही. म्हणून हे अंदाज त्या विदर्भातल्या, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे वळू. मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव जिल्हा याच शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये या 7 जिल्ह्यामध्ये जवळपास 41-42 अंशापर्यंत उन्हाचा पारा 10 मार्चच्या नंतर वाढणार आहे. 20 मार्चपर्यंत एक दिवस 42-43 पर्यंत नोंद होईल. म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी देखील लक्षात घ्यायचा. पश्चिम महाराष्ट्रात देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील 37-38 अंशापर्यंत तुमचा देखील पारा जाणार आहे. एक दिवस तुमचा पारा देखील 39 पर्यंत जाईल. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पण पश्चिम महाराष्ट्रात मात्र थोडं अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी हे देखील लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पुन्हा कर्नाटकच्या तंबाखू काढणाऱ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 20 मार्चपर्यंत तुम्ही तुमचं तंबाखू पीक काढू शकता. कारण की 20 मार्चपर्यंत काही वातावरणात बदल होणार नाही. फक्त काय होणार आहे, 9, 10, 11, 12च्या दरम्यान थोडं कोकणाकडे थोडं वातावरणात बदल होईल, तिकडे ढगाळ राहील. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात हे वातावरणात बदल होणार नाही. यापुढे देखील माझं म्हणणं सर्व शेतकऱ्याला एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांच्याकडे टरबूज असेल, खरबूज असेल, कांदा असेल, हळद असेल, तर काय करा, मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा, एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा, मेच्या महिन्याच्या शेवटचा आठवडा आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्येक शेवटच्या आठवड्यात वातावरणात चेंज होणार, बदल होणार. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी 4ही महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घ्यायचा. आणि यावर्षी 2026ला पाऊस सरासरी इतका पडणार आहे. सरासरी इतका पडला म्हणजे जेमतेम पाऊस पडतो, पिकाला लागल तसा पडणार आहे. पण परतीचा पाऊस मात्र काय होणार आहे, चांगला पडणार आहे. परतीचा पाऊस मात्र अहिल्यानगर जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, बीड, धाराशिव, नांदेड ह्या जिल्ह्याला परतीचा पाऊस चांगला पडणार आहे. अहिल्यानगरकडे परतीचा पाऊस पडणार आहे. म्हणून हे 2026चा या जिल्ह्यातल्या देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा. ज्या वर्षी सरासरी इतका पाऊस पडतो ना, त्या वर्षी शेतकऱ्याचं पिकं चांगले येतात. म्हणून ही देखील लक्षात यायचं. तर पाहू शकता, मी देखील आता ना माझं ते हरभरा वरचं काढलेलं आहे आणि हे देखील आता हरभरा काढणे चालू आहे. ते ज्याची देखील वळी चालू आहे. याचा परवा दिवसाला तुम्हाला याला किती आवरी झालं याचा देखील तुम्हाला उतार दिला जाईल. ही देखील खूप चांगले आलेलं जातं. माझ्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा,
20 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे काम करून घ्या, कारण की 20 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, पण ऊन मात्र वाढत जाणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला, पुन्हा एक मेसेज दिला जाईल.